लोकसभा निवडणुकीचे नामांकन दाखल केल्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी गोंदिया जिल्ह्यात आजपासून तालुकास्तरीय महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्याला सुरुवात केली असून या मेळाव्याला महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी हजेरी लावली होती। तर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी डॉक्टर प्रशांत पडोळे यांना बहुमतांनी निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या। तर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे म्हणाले की भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचा विकास करायचा असेल तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही। त्यामुळे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात ही निवडणूक होती। तर या कार्यकर्ता मेळावा सडक अर्जुनी तालुक्यात आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत हजेरी लावत काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांना निवडून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करू असं आश्वासन दिले। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। आमच्या शेतकऱ्यांना आंदोलनजीवी आतंकवादी खालिस्तानी म्हटलं जाते आणि आम्ही जो पाठवलेला खासदार होता तो तिथं पिंचा वाजवत होता, मोदींची तारीफ करत होता आणि हा शेतकरी विरोधी आता पुन्हा उभा झालेला या शेतकरी विरोधी बीजेपीच्या उमेदवाराला आता परास्त करण्याचा एक मनसुबा आपल्याला सगळ्यांना करावा आहे। ही कार्यकर्त्यांच्या मीटिंगा चाललेल्या आहेत। 1 तारखेपासून प्रचार आम्ही सुरू करू। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।